हे तर पडतंय सकाळ सकाळी इथं सगळं स्वप्नाची वाट लावून टाकली. अरे गाढवा, किती वाजले पाहिले का? हा, फार आळशी झालंय पोरगा. संदेश, अरे तुझ्यासारख्या तरुण पोरांनी तर पहाटे 5ला उठाय पाहिजे. किती? पहाटे 5ला. हा संदेश, ऊसाला पाणी द्यायचंय. हा माधूला मोटर चालू करायला सांग आणि आज दिवसभर तू त्याच्याबरोबर थांबायचं. हा काय चालतंय. नारा कोणाची आग लावायला आलंय सकाळ सकाळी काय माहिती इथं. मीरा, नारायणरावना चहा दे, मी रामपूरला जाऊन येतो. बर देते. काय नको, मी चहा बंद केलाय. पित्तामुळं कॉफी घेतो. बर कॉफी आणते. हा बसा तुम्ही. हा नारायणराव, हा तुम्ही कॉफी घ्या, बस. मी जाऊन येतो. हा कॉफी नाही आली अजून. ह्याचा स्वभाव किती छान आहे, पण एकदा पण माझ्याकडे का बघत नसेल. गेला आज पण ना बघतो. हे गुड्डी, इकडे ये, ये इकडे ये, इकडे ये 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 ये. बैस इथं, बैस बैस. मी आहे ना. हा करणार करणार, काळजी करायची नाही. हा हा नारायण काका, ही घ्या तुमची कॉफी. आई, मोटर कालच नीट केली आहे. त्या गाड्याला उसाला पाणी सोडायला सांग. बर. मी ते सुधरायला पोरगी बघायला निघालोय. चालन. हा, मुलगी मित्रासाठीच बघ, नाहीतर तूच घरी घेऊन येशील. गप्पा खरपुडे नको मध्ये वचकू. चल निघ रे. अरे ए, अरे असं मोठ्या बहिणीला बोलू नये. कॉफी संपली ना, गावात सोडू का? हा संपली. नाश्ता काय? नाही, नाश्ता घरी जाऊन करणार आहे, तेव्हा घरी सोड. हा चला सोडतो. हा द्या. काय रे, कुठं निघालायस तू? मसनात यायचं का? हा देतो तिकीट काढून. चला आलो 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 आलो. मला अजून जागायचंय. येडा आहे तू. आलो 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 रे. चला. हा आलो आलो. हा बस. लागलं का काका? ठीक आहेत ना? ठीक आहे ठीक आहे. काय त्या पोराचं पण ना? मी जातो. व्यवस्थित झालं ना? हो जातो जातो. बरं. हा हा. ए सुरेश, अरे थांब थांब, मी आलो. हा या या, थांबतो थांबतो. अरे शिट, काका. अरे देवा, काका. हा काय काय सुरेश, अरे कुठं निघालायस? वधूवर सूचक मेळायला जातोय. वधूवर सूचक मेळावा? हो. वा वा वा, म्हणजे अजून तुझे मेळावे चालूच आहेत की? आहे ना. तुम्ही माझ्यासाठी पोरगी बघणार होते ना? हा काका. हा हो नारू काका. ये ये ये. हे बघ सुरेश, या मुलीचं लग्न व्हायच्या अगोदर तुझ्या करता पोरगी बघणार. काय ग? बरं काका, तुमच्या जरा पर्सनल बोलायचं. अच्छा. हे सुरेश, तू जा बाबा मेळाव्यात. तू लय शिकलेला आहेस, लय पोरी तुझी वाट बघत्यात. जातो जातो, तेवढं पुरीचं लक्षात राहू द्या. बघतो बघतो बघतो. थांब. हा बोल आता. अहो काका बघा ना, ते संदेश सुधीर राम पाटलाची पोरगी बघायला चाललेत. तर बघा ना हो तेवढं. बरं तू काळजी करू नको, मी बघतो काय करायचं ते. बघा ना. बघतो बघतो. तुझा पळ पळ, मी आहे ना, काळजी करायची नाही. हा महाराज, माझ्या कुटीला चांगलं स्थळ मिळू द्या. फक्त मोठ्या जावयासारखं व्यसनी नको. महाराज आशीर्वाद द्या. गुरुदेव, जय गुरुदेव दत्त. या चायला हे रस्ते पण ना आपल्या गावातले निमे अर्धे चांगले आहेत, निमे अर्धे लईच खराब आहेत रे. काय ग्रामपंचायत गरीब आहे आपली, काय आता चालून गेलं तेवढं. आईला आज तुझं लग्न जमायला पाहिजे राव तेवढा. हा ना राव, लय पोरी बघितल्या पण ही पटली पाय आपल्याला. हा ना, तुझी आता तर म्हणत होती पोरगी लय भारी दिसायला म्हणून. आता काय माहिती, बघू. आज गावात पाणी आलं नाही, सुनीता ताईकडे पाणी होतं म्हणून आपल्या सगळ्यांचं धुणं तरी झालं. तुमचं झालं बाई, माझं कवा होते कुणाच ठाऊक. संगे, तुझ्या भावाचं लग्न कसं झालं ग? माझ्या भावाचं लग्न चांगलं झालं. मिलिटरी मध्ये हाय. अगो बाई भाई. हा काय ग? हा साडी बिडी घेतली की नाही? घेतली ना, 2000ची.
अगो बाई 2000ची? हो. बरं झालं बाई तुझ्या भावाचं लग्न झालं ते. अगं आपल्या गावात तर बिगर लग्नाची टोळकी किती फिरते ती. अगं तो जयसिंगाचा आब्या म्हणत इच्छावर गेलाय. अशा बेवड्या पोरांना कोण पोरगी देईल? कधी बी दारू डोसत फिरत्यात, सोबत 3-4 टपोरी बी असत्यात. अगं पण माझा अंकुश असा करत नाही. अगं अंकुशला त्या टोळक्यात फिरून नको देऊ ग. अगं माझ्या माहेरात अशी 20-30 जण आहेत, अशीच बोंबलात फिरतात नुसती. ते नारायण काका मला विचारित होते, मळ्याच्या वाटेनं तुला सरपंचाचा संदेश आणि शारदाताईचा सुधीर दिसला का? त्यावर मी विचारलं का काय झालं, तर ते म्हणत होते ते राम पाटलाच्या मुलीला बघायला गेले. अगं ते नारायण काका आहे, त्यांना सगळ्या गावाच्या चौकशा असतात. अगं मी तरी म्हणलं तो सुधीर आणि संदेश नटून ठटून सकाळ सकाळ कुठं निघालेत ते. सुधीरचं लग्न जमायला पाहिजे, चांगलं हाय पोरग ते. तो काय बेवडा हाय होय न जमाया? चल बाई तुमचं उरकलं का, मी येते, मला उशीर होतो. चंद्रकला आटे पटापटा, मला उशीर होतोय. हो. अरे आज 9 पोरी होईपर्यंत दुसरा उद्योगधंदा काय नव्हता का रे? काळजी करू नको, तुझ्या सगळ्या पोरींचे लग्न मी लावून देईन. बघ अशी चांगली चांगली स्थळं आणतो का नाही तुझ्या पोरीसाठी. हे कसं काय टपकलं इथं? आपण पोरगी व्हायला जाणार नाही हे त्याला कळायला असं कुठून तरी. हे चल चल माग रे, चल नाही ते काहीतरी पचकन, आपण नंतर येऊ. चल माग. काळजी करायची नाही अजिब. हे संदेश, अरे कुठं चाललाय तिकडं? ये इकडं, ये ये हे आता काय करायचं? आता चल, आता काय आहे? ये इकडं. बोला काय म्हणता? काय रे हा, तुम्ही 2 जण असे माघारी कुठं चालला होता? तुम्ही इथं बसलेले दिसले, हा. आम्हाला वाटलं चुकीच्या ठिकाणी आलो काय आम्ही, म्हणून चाललो होतो माग. असं वय? तुम्ही काय राम पाटलाला ओळखत नाही वय? ओळखतो की. ओळखता ना? मग आज त्याच्याकडे काय काम काढलं? ते यांची पोरगी बघायला आलो होतो. हा काय? आणि बापाला न सांगताच? माझ्यासाठी नाही, याच्यासाठी पोरगी बघायला आलो होतो. याच्यासाठी पोरगी बघायला आला तर काय? काय रे, याच्यासाठी पोरगी बघायची ना? मग तू कशाला पुढं आलाय? त्याला येऊ दे की पुढं. हा चल रे, ये रे इकडे, ये पुढं. तू हो माग चल. शांतपणा करायला चल. हा अरे पोरीनो, चला आज, चला आज, चला चला आतमध्ये. पाणी देत आहेत लगे आल्या आल्या. हा अरे नाव काय तुझं? माझं नाव सुधीर. सुधीर? अरे वा, त्याला काय शेंडा बुडका काय आहे का नाही? हा आहे ना. हा सुधीर बाळासाहेब काळे. का बाळासाहेब? आज म्हणजे तू बाळाचा पोरगा होय? मला माहीतच नव्हतं राव. बरं ते मरू दे सगळं, आता आपण मुद्द्याचं बोलूया. हा हा तुझं शिक्षण किती? 12 नंतर ITI केलंय. काय केलंय? ITI. आय 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 आय. अरे किती वेळा ते आय 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 आय. बरं ते जाऊ दे, चांगलं शिक्षण चांगलं आहे तुझं. पगार किती मिळतो तुला? 14,000. 14,000. घर भाडं किती देतो? सध्या रूम शेअरिंग मध्ये आहे, 4,000 रुपये येतात माझ्या वाटेला. रूम शेअरिंग मध्ये? आता लग्न झाल्यानंतर बायकोला काय शेअरिंग मध्ये ठेवणार का काय? नाही नाही नाही, मी फ्लॅट घेणार आहे भाड्याने, थोड्या वर्षांनी स्वतःच घेणार आहे. असं का? हा. वा, मग त्या फ्लॅटला भाडं किती देणार तू? साधारण 9,000 रुपये. 9,000. आता 14तनं 9 गेले, राहिले किती? 5,000 रुपये. 5. आता आपलं किराणा दर म्हणायला भरायला लागतच. साधारणपणे 3,000 होतात त्याचे, बरोबर आहे का नाही? हा. आता त्या 5तनं 3,000 गेले, राहिले किती? 2,000 रुपये. 2. तुला कंपनीतनं यायला जायला किती पैसे लागतात? 1,001 रुपये लागतात. 1,001. 2तनं हा 1 घालव, राहिले किती? 1,000 रुपये. आता लाईटचं बिल, 30चं रिचार्ज, याच्या करता साधारणपणे 1,000 रुपये लागतील का नाही? हा. आणि त्या 1,000तनं हे 1,000 घालवून टाक, राहिले किती? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे राहिलं फक्त 0. आता आमच्या पोरीला सारखं ब्युटी पार्लर मध्ये जायला लागतंय. 450-500 रुपये खर्च येतो त्याला. आहेत कुठं पैसे? काहीच नाही, आहे का नाही? आता बायकोला कुठं बाहेर जेवायला घेऊन जायचं म्हटलं तर पैसे कुठं आहेत? काहीच नाही, आहे का नाही? आता बायकोची काय हाऊस मौज असते का नाही? हा, तिला वाटलं आपण साड्या दागिने वगैरे काहीतरी घ्यावं,
तर आहेत का पैसे? काहीच नाही. मग कधी घेणार स्वतःचा फ्लॅट? 1-2 वर्षात पगार वाढणार आहे तेव्हा घेणार आहे मी फ्लॅट. असं का? मग 2-3 वर्षात महागाई पण वाढणार आहे रे. हा, लग्नानंतर 4-5 पोरं बाळ तर होणार का नाही? हा, त्या पोरांना कसं सांभाळणार रे? सांग ना. लग्न करायला निघालाय, चला निघा, चला. काय पाणी कशाला? पाणी बिनी पिऊन द्या ना. अरे कशाला पाणी पिऊ देत? घरी जाऊन पेतेल की ते पाणी. काय घर काय लांब आहे वय? अरे धान मारत चोर घरी येतय. चला ये पोरीनो, चला पाणी घेऊन जा. चला चला. पोरगी तरी? अरे कसली पोरगी फिरगी घेऊन बसलाय? चल निघ निघ. चल ए उठ उठ, चल निघ. ए सुधऱ्या चल. हा. अरे पण मला माहित होते असंच काहीतरी पाचकणार म्हणून. नाऱ्याला येऊ दे आमच्या घरी, मग बघतो. संदेश गाडी थांबव. काय रे? संदेश गाडी थांबव इथं 1 मिनिट. अरे काय झालं? थांबव म्हणतोय ना. अरे सुधऱ्या, अरे सुधऱ्या, ए यार काय झालं? ए सुधऱ्या, काय झालं? थांब. ए सुधऱ्या, सुधऱ्या, अरे तुला बोलता येत नाही सुधऱ्या, सुधऱ्या. काय बन्या, जीव द्यायला चाललो होतं पुरीसाठी. याला वेळ झाला काय? बरोबर अक्कल नाही. पुरीसाठी जीव द्यायला चालला होता. हा आईचं काय बन, काय गरज होती रे उडी मारायची तुला? बस इथं. अरे तू सांग ना मग मी काय करू? त्या काय बन्यांना अक्कल नाही. पुरीचं वाटोळ झालं कळेल त्यांना. चांगल्या पोरांची किंमत नाही. तूच सांग ना काय कमी आहे माझ्यात? फक्त नोकरी सरकारी नाही हेच ना? अरे जाऊ दे ना, त्या लोकांना अक्कल नाहीये. पोराचे गुण बघायचे तर ते पैसा बघत आहेत. जेव्हा पुरीचं वाटोळ होईल ना त्यांच्या, मग अक्कल येईन त्यांना. अरे पगार चांगला आहे, नोकरी परमनंट आहे, ते जाऊ दे. पाणी सुद्धा विचारलं नाही आपल्याला. एवढी लायकी नाही आपली. मग का आता इथे जाऊन पाणी पिणार होता का तू? तुला माहिती ना तो नाऱ्या कसा आग लावे. त्याचं तोंड बघितलं तरी लोकांना दिवस चांगला जात नाही. कुठून टपकले ते डांगर काय माहिती इथं. ते त्याचा मावस भाऊ आहे. त्याने बोलवलं असन त्याला, म्हणून आला असन ते तिथं. जाऊ दे, हे कपडे वाळून देऊ, सुकल्यावर निघू गावात. नाहीतर लोक विचारते कुठे भिजले म्हणून, मग काय सांगायचं? ओ ओ संदेश भाऊ, अहो जरा गाडी थांबवा. काय झालं? काय नाही म्हणलं, काय झालं सुधऱ्याच्या लग्नाचं? पोरगी पटली का नाही? का पोरगीच नाही म्हणली? दादा आम्हाला काही गोष्टी नाही पटल्या म्हणून आम्ही आलोच निघून. का आता सगळीच हकीकत सांगत बसू? मग काय होतं त्याला सांगा की. मग जातो आम्ही, आम्हाला लई काम आहेत. तुम्ही काय करणार ऐकून? उशीर होतोय आम्हाला. गावच्या लोकांना काय घेणे नसते बरं दुसऱ्याच्या लग्नाचं? एवढ्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना अजून कोणालाच कळलं नाही भाऊ. नामे काका, तुमचा फुगा तुम्ही आणायला सांगितला होता ना, या आता. शाबास, भारी काम केलंय. अरे केवढं घट बांधलंय. आता गेला दाखवती. अहो अहो अहो, तुम्हाला काय लाज वाटते का नाही? रस्त्यात बसून दारू पिताय. अहो ताई, माझी दारू. बया आता बायको ताई दिसायला लागली वय. चला घरला, घरला दाखवते तुम्हाला. ताई हाय का बायको हाय अरे ते? सोड मला. छाया, आता माझी दाखवते दारू वय, छाया. फेकली. हे मीरा, आले की. अहो काय झालं? अगं आपल्या गुड्डीला बघायला पाहुणे येणार आहेत उद्या. अहो काय सांगताय सा? हा, वर्गा इंजिनियर आहे पुण्याला. असं? अहो पण तो सरकारी नोकरी आहे ना मग त्याला? नाही ग, खाजगी नोकरीमध्ये. अहो अगं पण पोरगा इंजिनियर आहे. अहो, पण त्याचा काय फायदा? मला सरकारी जावईच हवंय. अगं येडे, अगं 80 एकर जमीन आहे. किती? 80 एकर जमीन. आणि पोरगा मी एकुलता एक आहे. अरे वा 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 वा, काय ऐकतोय का मी हे? हा सरपंच, अहो 80 एकर जमीन,
परत पोरगा इंजिनियर. हो. अरे वा. हो आणि त्यात पोरग एकुलतं एक. एकुलतं एक हा. म्हणजे दुधात साखरच पडली म्हणायची. बेस झालं. मी काय म्हणतो सरपंच, ही सोयरीक तुम्ही जमवून टाकाच. अव मी काय म्हणते, पाहुणं उद्या येणार आहेत म्हणजे घरात किराणा सामान आणायला हवं. समजा संपलंय. पण आपलं गायबानं कुठे? हा? आवाज काय बोलताय माझ्या लेकराला? तो गावात सुधीरला पोरगी दाखवायला गेलाय, येईलच आता. हो वहिनी साहेब, अहो तो पोरगी दाखवण्याचा कार्यक्रम कवा संपलाय. असं हा, बरं. तो बसलाय तिकडे गावात पोरांबरोबर चकाट्या पिटत. नाही म्हणजे कसं आहे, गावात न येता येता मला दिसलं ते तुम्हाला आपलं सांगितलं. हा अव एक काम करा, त्याला फोन लावा. गावातून येताना तो सामान घेऊन येईल समजा. हा लावा. नंबर आहे ना व? हा, हे काय लावतोय की आता? हा लावा. हॅलो. हा. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.